मुंबईतील 3 वेळचे नगरसेवक सुधीर भगत यांचं मतदार यादीतून नाव वगळलं. जितेंद्र आव्हाड यांचा दावा, प्रबळ उमेदवाराला निवडणूक लढता येऊ नये म्हणून नाव वगळल्याचा आव्हाड यांचा आरोप. जालना महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या मालमत्तेची चौकशी होणार. 10 लाखांची लाच स्वीकारताना संतोष खांडेकर यांना अटक. एसीबीच्या महासंचालकांकडून खांडेकरांच्या चौकशीचे आदेश. नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना अटक. सैन्य अधिकाऱ्याच्या फसवणूक प्रकरणी कारडांविरोधात कारवाई. फ्लॅट व्यवहारात फसवणूक केल्याचा आरोप. कारडा यांना कोर्टाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी. चांदूर बाजारात लैंगिक अत्याचाराची घटना. जिल्हा परिषद शाळेत 6 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. नराधम आरोपीला तात्काळ अटक. साधू संतांचा अपमान सहन करणार नाही. गुणरत्न सदावर्ते यांचा सयाजी शिंदेंना इशारा. साधूग्रामसाठी तपोवनमधील वृक्षतोडीला विरोध करताना साधू आले गेले तरी फरक पडणार नाही, या सयाजी शिंदे यांच्या वक्तव्यावर सदावर्तेंकडून नाराजी व्यक्त. काही लोक राजकीय कारणानं पर्यावरणवादी झाले आहेत. वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या अभिनेते सयाजी शिंदे यांचं नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. जास्तीत जास्त झाडं कशी वाचवता येऊ शकतात याचा विचार सुरू. फडणवीसांकडून स्पष्ट. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला हिंदू संघटनांचा देखील विरोध. महापालिकेनं मार्किंग केलेल्या झाडांवर लिहिलं जय श्रीराम आणि जय हनुमान. तपोवनमधील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात हिंदू संघटना आक्रमक.